आज आपण जो घटक पाहणार आहोत तो शिष्यवृत्ती परीक्षेला, इतर सगळ्या परीक्षांना, लक्षवेध असेल, मंथन असेल, कुठल्याही परीक्षांना सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि या घटकावर अनेक घटक डिपेंड आहेत. म्हणजे हा घटक जर तुम्हाला समजला तर तुमची बऱ्याच घटकांची आणि बऱ्याच प्रश्नांची तयारी होते. यातला घटक असा आहे संख्येतील अंकांची स्थाने. म्हणजे बघा संख्या कशी लिहितो आपण आणि त्याच्या अंकातले स्थान कसे असते ते निश्चित करायचं. याच्यावर वेगवेगळ्या अर्थाने प्रश्न विचारले जातात. आता आपण एक संख्या लिहू, समजा इथली संख्या, उदाहरण काय दिलेलं आहे बघा 32 उदाहरण दिलेलं आहे, इथं घेतो 32,57,061. ठीक आहे, 32,57,061. आता ही संख्या जर आपण अक्षरी लिहिली तर कशी लिहिणार? 32 लक्ष. प्रश्न कसे येतात बघा, 32 लक्ष किंवा लाख, किंवा लाख. 32 लक्ष किंवा लाख कंसात टाकतो. 57,000, 57, ठीक आहे, 1000, 57,061. ठीक आहे, ही आपण अक्षरी लिहिली, बरोबर. ही संख्या अशी अक्षरी लिहिली. मग आता याच्यामध्ये आपल्याला जर ह्याच संख्येला आपण हिच्या स्थानिक किमतीचा विचार करायचा म्हटलंच तर आपल्याला एकक दशक या पद्धतीने करावं लागेल. तर कसा करावं लागणार? मग आता यातले जे 61 होते ते बघा कसे लिहिलेत. हा पूर्ण एकदा संख्यांचा जो स्थानिक किमतीचा आहे तो चार्ट समजून घ्या. दशलक्ष, दशलक्ष, त्याच्यानंतर लक्ष, त्याच्यानंतर दश हजार, त्याला सहस्त्र पण म्हणतात, 10,000, त्याच्यानंतर 1000, नंतर शतक, नंतर दशक आणि एकक. ठीक आहे, तर आता आपण उलट क्रमाने बघू. एककामध्ये काय येतं ते बघायचं आपल्याला. एककामध्ये काय येतंय? एककामध्ये म्हणजे फक्त एकच संख्या असते, एकच संख्या. ही जर संख्या आहे आपण 32 लिहिलेली बघा, परत लिहितो 32,57,061. ही संख्या उलट मांडली, एककामध्ये फक्त आपण एक लिहिणार, हा झाला एककाचा भाग. दशकामध्ये, दशक म्हणजे 10-10चे गठ्ठे, बरोबर. दशक म्हणजे 10-10चे गठ्ठे. हा एक आणि हा दशकाचा गठ्ठा. मग हा दशकाचा गठ्ठा म्हणजे 6 गठ्ठे. 6 गठ्ठे म्हणजे 60. 6 गठ्ठे म्हणजे 60. ही झाली याची स्थानिक किंमत. पण याचं स्थळ काय सांगतो? याचं स्थळ काय सांगतं? 6च. दोन गोष्टी मी याच्यामध्ये खाली समजून सांगणार आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये. हे झालं एकक, एक. हा दशक, यातला 6. पण याची जी किंमत आहे ती एकच आहे. पण याची जर किंमत आहे, किंमत लिहितो इथं, स्थानिक किंमत, तर याच्यावरती हा याचा एक शून्य म्हणजे 6, हा झाला 60. कारण 6 गठ्ठे, दशकाचे 6 गठ्ठे म्हणजे झाले 60. असा हा झाला 60. हे दशक झालं. त्याच्यानंतर शतक. शतकामध्ये योगायोगाने या संख्येमध्ये काहीच नाहीये, म्हणजे इथं शून्य लिहिलाय. पण जर एखादी संख्या असती तर, जर समजा उदाहरणार्थ 3 असते तर इथं त्याची स्थानिक किंमत आली असती 300. कारण हा एक शून्य इथला, हा इथला एककाचा एक शून्य आणि हे 2 शून्य असे मिळून त्याचे 300 झाले असते. कळते? त्याची स्थानिक किंमत जसं इकडे येऊ तशी वाढत जाते. काय होते? वर येताना वाढत जाते आणि उलट जाताना कमी होते. मी पुढच्या घर लिहून टाकतो म्हणजे मला तुम्हाला सांगायला सोपं जाईल. हे 10,000, हे लक्ष आणि हे दशलक्ष. ठीक आहे. आता मी काय सांगितलं बघा, जसं जसं आपण इकडे येतो तशी किंमत वाढते. काय होते? संख्येची वाढते. किंमत इकडे येताना वाढते. बघा ह्या इथून संख्या वाढत चालल्या तिकडे इकडे, म्हणजे हा चढता क्रम आहे. खालून एक एकने वाढत चालल्या. ही पायरी वाढत गेली, ही पायरी वाढत गेली. ठीक आहे.
इथं होता 1, त्याच्यानंतर इथं झाला 60, इथं 0, परत इथं 7, इथं 5, इथं 3, सॉरी इथं 2 आहे का? ओके, तिथं 2 आहे, इथं 2 आणि इथं 3. म्हणजे ही संख्येची किंमत वाढत गेलेली आहे. अशा पद्धतीने हा होता एकक, हा दशक, हा त्याच्यानंतर हजार, हा दशहजार, हा लक्ष, हा इथं शतक झाला. एक सेकंड, हा इथं झाला शतक, हा इथं दशक झाला, हा इथं शतक झाला, हा हजार झाला, हा दशहजार झाला, त्याच्यानंतर हा लक्ष झाला आणि हा दशलक्ष झाला. ही किंमत वाढत गेलेली आहे अशी. मग आता राहिलेल्या संख्या आपण मांडून बघू. यातल्या आपल्या 32 संख्येमधल्या काय मांडला होता आपण? 1 आणि 6, बरोबर. म्हणजे एकक 6, दशक 6, एकक 1, दशक 6, शतकात 0, हजारामध्ये हा झाला, हा झाला, हा झाला, हजारामध्ये घेतला 7. आता 7 ची स्थानिक किंमत म्हणजेच ही स्थानिक किंमत म्हणजे याच्यावरती एवढे शून्य, 1 2 1, इथले 2, इथले 3, या शतकाचे इथं 3 शून्य दिले, 7000 झाले, बरोबर. त्याच्यानंतर दशहजार. मग आता आपल्याला पुढची संख्या मांडायची. दशहजार मध्ये कोणता राहिलाय? 5. हा मांडला. दश म्हणजे 5 दश, 0 आणि हजार. बघा मी कसं लिहिलंय, 5 दश, 5 दश, दश म्हणून त्याच्यावर एक 0 दिला, म्हणजे 5 दश म्हणजे 50, 50,000, बरोबर. त्याच्यानंतर लक्ष, लक्ष किती आहे? 2 लक्ष, 2 लक्ष म्हणजेच त्याच्यावरती 5 शून्य, 1 2 3 5 शून्य, ठीक आहे, 2 लक्ष. आणि आता राहिला 3, म्हणजे 32चं आपलं उदाहरण आहे दशलक्षचं 3, ठीक आहे. म्हणजे काय झालं? 30 लक्ष, हे झाले 30 लक्ष, ठीक आहे, 30 लक्ष, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ही संख्या आपल्याला मांडता येते. ही झाली तिची स्थानिक किंमत. आता याच्यातला घटक काय सांगतो? दर्शनी किंमत ही प्रथम दर्शनी दिसते तशी किंमत नाही. यातल्या 2 ची स्थानिक किंमत काय होती? बघा, यातल्या 2 ची स्थानिक किंमत 2 लक्ष. किती? 2 लक्ष, ओके. त्याच्यानंतर 7 ची स्थानिक किंमत किती आहे? इथं 7. 7 वर किती शून्य आहे? तो 1 2 3, म्हणजे 7 वर 3 शून्य देऊ, म्हणजे झाले 7000. याची किंमत झाली स्थानिक 7000. आणि शून्याची स्थानिक किंमत किती आहे? इथं 0. त्या स्थानिक किमतीला शून्यच म्हणणार. होय, त्याला तो शतकाच्या घरात असला तरी त्याची स्थानिक किंमत शून्यच राहील. काय राहील? शून्यच. दुसरं उदाहरण देतो. समजा 4065 हे उदाहरण असलं, 4065 इथं 0 असला, ठीक आहे. हे उदाहरण बघा, 4065. तर याची स्थानिक किंमत आहे 5 एकक, याची आहे 60, याची आहे 4000, पण याची मात्र 0च आहे. काय आहे? याची स्थानिक किंमत जरी हा शतकाच्या घरात असला तरी याची स्थानिक किंमत 0च राहील. येतंय लक्षात? पुढचं, त्याच्यानंतर दर्शनी किंमत प्रथम दर्शनी दिसते ती किंमत होय. वरील संख्येत 3 ची दर्शनी किंमत 3 व 2 च्या दर्शनी किंमतीत 2 आहे. म्हणजे आता दिसणारा भाग कसा आहे? इकडं बघा. आता आपण दुसरा महत्वाचा मुद्दा यातला समजून घेणार आहोत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत वेगळी. स्थानिक किंमत काय आहे? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत वेगळी. याची स्थानिक किंमत किती होती? 2 ची 2 लाख. किती होती? ठीक आहे, 2 लाख. आणि दर्शनी किंमत किती हो? दर्शनी म्हणजे 2च, जो दिसतो तो, फक्त जर दिसतो. प्रथम दर्शनी किंमत दिसते ती किंमत होय. मग वरील संख्येत आता ह्या 2 ची किंमत दर्शनी किती आहे? 2 ला 2च म्हणणार. जर असा प्रश्न विचारला, या संख्येतील 2 ची स्थानिक किंमत, बघा प्रश्न काय आहे, प्रश्न नीट बघा, सगळे समजून घ्या. प्रश्न असा आहे, संख्येतील 2 ची स्थानिक किंमत व
दर्शनी किंमत यातील फरक किती? दर्शनी किंमत यातील फरक किती? यातील फरक सांगा. ठीक आहे. प्रश्न काय? या संख्येत दिलेला जो 2 लाख आहे, हा 2 लाख याची किंमत 2 लक्ष आहे याचा आणि दर्शनी किंमतीतला फरक किती? दर्शनी किंमत म्हणजे 2 ला 2च आहे, 5 ला 5च आहे, 7 ला 7च आहे अशी किंमत. ठीक आहे. मग 2 लक्ष मधून जर 2 वजा केले, फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. याच्यातनं 2 वजा केला किती येणार? 2 लाखातनं 2 वजा केले तर किती येणार? तुम्ही वजाबाकी करू शकता. मी सर्व उत्तर सांगतो. 1,98,998. त्याने काय विचारलं होतं? संख्येतील 2ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? संख्येतील ही जी संख्या दिलेली आहे 32,57,061, बरोबर आहे. इथं लिहितो 32,57,061. यातील 2ची किंमत, स्थानिक किंमत 2 लाख आणि दर्शनी किंमत 2च. यांचा फरक किती? फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. आपण फरक काढला आणि वजाबाकी केली तर ती एवढी येते. आलं लक्षात? स्थानिक किंमत म्हणजे कळलं, ज्या स्थानावर, ज्या क्रमावर आहे, जिथं आहे ती किंमत, आणि दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते तीच. समजलं? उदाहरण द्यायचं असेल तर मी याचं उदाहरण असं सांगेल. एक राजा आहे, एका राजाचं नाव आहे अधिपती. ठीक आहे. राजाचं नाव अधिपती. तो पदावर बसला तर तो राजा, आणि खाली उतरला पोरांमध्ये तर तो अधिपती. म्हणजे हा इथं 2 लाखावर बसला, पदावर बसलास तर 2 लाख. किंमत किती? पदावर बसला तर 2 लाख आणि खाली उतरला तर किंमत किती? 2. आणि दोघातला फरक किती? 1,99,000. सॉरी, 1 लाख त्याच्यातला 2 मायनस केला, त्याची किंमत 1,99,998. ठीक आहे. त्यातला 2 वजा केला तर त्याची किंमत एवढी येते. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे वजाबाकी केल्यानंतर ही याची दर्शनी किंमत झाली. 2 ही याची दर्शनी किंमत आहे. कोणती किंमत आहे? दर्शनी किंमत. आणि याची ही जी 2 लाख आहे ही याची स्थानिक किंमत आहे. ठीक आहे. तर आता आपण संख्येचा पुढचा मुद्दा बघू. संख्येची विस्तारित मांडणी दिलेली संख्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात म्हणजे विस्तारित स्वरूपात मांडता येते. 24,0305 या संख्येची विस्तारित मांडणी करा. बघा आता आपण या संख्येची विस्तारित मांडणी करू. संख्या किती दिलेली आपल्याला? 24,305. विस्तारित मांडणी करायची म्हणजे काय? जशी जशी संख्या असेल तेवढे शून्य द्यायचे आणि तशा पद्धतीने ती मांडायची. याची किंमत किती आहे सांगा? हे हा कोणत्या स्थानावरती आहे? 24. 2 किती स्थानावर आहे? 2 हा 20 म्हणजे 2 लक्ष, 2,000. बरोबर आहे. मग इथं 2 दशहजार आहे. 2 दशहजार म्हणजे 20,000. हा झाला 20,000. याची विस्तारित मांडणीमध्ये 20,000. नंतर हा 4,000. बरोबर. याची स्थानिक किंमत 4,000. त्याच्यानंतर हा 300. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 0च आहे आणि शेवटचा 5. म्हणजे याची विस्तारित मांडणी आपण अशी करू शकतो. 20,000 अधिक 4,000 अधिक 300 अधिक 0 अधिक 5. म्हणजेच या सगळ्यांची बेरीज आपण करू. बघा इथून खालून मिळू. ह्याच्यात 5 मिळवला काहीच फरक पडत नाही. 300 मध्ये 5 मिळवला 305 होणार. त्याच्या पुढे 4,000 आहे म्हणून 4 आणि पुढे 20,000चे हे 20. ठीक आहे. 24,305. अशा पद्धतीने याची विस्तारित मांडणी करता येते. आपल्याला अशी संख्या दिलेली होती, तिची आपण विस्तारित मांडणी केली. ही मांडणी इथं कशा स्वरूपात दिलेली बघा. इथं जे स्वरूप दिलेलं आहे, इथं जे स्वरूप दिलेलं आहे
ते असं आहे, इथं जे स्वरूप दिले ते विस्तारित स्वरूपात दिलेले. म्हणजे त्याने काय केलं, 2 ला 10,000 गुणलं, 2 ला 10,000 गुणलेलं आहे, त्याची किंमत आली 20,000. पुढे 1,000, या 4 ला 1,000 गुणलं, त्याची किंमत आली 4,000. पुढे या 3 ला 100 गुणलं, त्याची किंमत आली 3,000. पुढे या 0 ला 10 गुणलं, म्हणजे 0 ला कशानेही गुणलं तरी उत्तर 0च येतं, आणि 5 ला 1 गुणलं, त्याची किंमत आली 5. ठीक आहे, या सगळ्यांची बेरीज झाली 24,305. आलंय लक्षात? या संख्यांची विस्तारित मांडणी अशी करता येते. आणखी एक उदाहरण आपण बघू, आणखी एक उदाहरण घेऊ. तर एक संख्या लिहितो, 35,745. ठीक आहे, 35,745 याची विस्तारित मांडणी करायची, म्हणजे याला हजाराच्या दशहजाराच्या स्वरूपात मांडायचं. मग आता आपण कसं मांडणार, तर याची स्थानिक किंमत, याच्यावरती किती शून्य आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे 3 वरती 4 शून्य देणार, दिले 30,000 झाले. अधिक 7 5 वरती किती शून्य आहेत, 5 कितव्या स्थानावर, 1 2 3, त्याच्यावरती 3 शून्य देणार. ठीक आहे, 7 कितव्या स्थानावर आहेत, पुढे 3 म्हणजे 7 लिहिला, त्याच्यावर 2 शून्य देणार. त्याच्यानंतर 4 कितव्या स्थानावर आहेत, दुसऱ्या, मग 40 आणि हा 5. ठीक आहे, म्हणजे याला गुणाकार करून असंच मांडता येईल. आणि यांची बेरीज केली, 5 4 4 45 7, पुन्हा हा 5, पुन्हा हा 30, 35,745 ही झाली विस्तारित मांडणी. आपण याच्यात 2 घटक समजावून घेतले आहेत. कोणते? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. बरोबर? ठीक आहे, आता मी दर्शनी किंमतीचं आणि स्थानिक किंमतीच्या बेरजेचं उदाहरण देतो. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीच्या विस्तारित मांडणीची 2 उदाहरणं आपण पाहिली. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीचं उदाहरण देतो. ठीक आहे, आता संख्या बघा, समजा आपण लिहिले 35,945. यातील 3 या संख्येची, बघा उदाहरण काय सांगतंय, संख्या दिलेली आहे, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, दर्शनी किंमत यांची बेरीज किती, दर्शनी किंमत यांची बेरीज किती येईल असा प्रश्न आहे. उदाहरण काय सांगते आपल्याला, आपण उदाहरण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय 35,945 ही संख्या आहे. याच्यामध्ये याची स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे, याच्यावर किती शून्य, 1 2 3 4, म्हणजेच 3 वरती 4 शून्य दिले, म्हणजे हे झाले 30,000. ही झाली याची स्थानिक किंमत. बरोबर आहे, आणि याची दर्शनी किंमत किती आहे, 3ची दर्शनी किंमत 3च. मग यांची बेरीज केली, यांची बेरीज विचारलेली आहे, 3शी 3, हा 0शी 0, हा 0 0, हा 0 0, किती झाले हो, 30,003 याची बेरीज. आणि जर असं विचारलं असतं या स्थानिक किमतीमधील फरक किती, तर काय केलं असतं आपण, स्थानिक किमतीमधील फरक म्हटल्यावर काय केलं असतं. आता हाच प्रश्न आहे, समजा याच्यातली स्थानिक किंमत मधला फरक, तर आपल्याला 35,000ची स्थानिक किंमत 3ची माहिती आहे, 30,000 आहे, आणि फरक काढायचा म्हणून वजाबाकी करायची, याची वजाबाकी करायची. 30 मधून 30,000तून 3 गेले, किती झाले बघा, 29,997. तुम्ही वजाबाकी करू शकता शांतपणे. ठीक आहे, ही वजाबाकी केली तर अशी येते. फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे, आणि दोघांचे एकत्रीकरण करून येणारा प्रश्न विचार असेल, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची एकूण किंमत किती होईल असं विचारलं तर ही संख्या येईल, आणि फरक विचारला तर हा येईल. आलं लक्षात? फरक म्हणजे वजा करा, फरक म्हणजे वजा करा, आणि एकूण काढायचे असेल तर मिळवा, एकूण काढायचे असेल तर मिळवा. ठीक आहे, फरक म्हणजे वजा करा. समजलं? आज आपण संख्येच्या भागामध्ये काय घटक बघितले बघा, संख्येच्या भागामध्ये
संख्येतील स्थानिक किंमत बघितली आणि विस्तारित मांडणी कशी करायची हे बघितले. आले लक्षात? चला आपण इथं थांबू. तुमच्या मित्रांना कळवा, सगळ्यांना